नमस्कार, घरचा स्वादमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज घरचा स्वाद आपल्यासाठी अगदी हॉटेलमध्ये असते तशी चिकन बिर्याणी घेऊन आलेला आहे। नक्की ही तुम्ही ट्राय करा आणि चला आपण आता साहित्याकडे वळूयात। सर्वात प्रथम मी इथे चिकन छान असं 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला दही, हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि आलं लसूण घ्यायचं आहे। तर सर्वात प्रथम मी इथे 1 ते 2 चमचे दही चिकनमध्ये ॲड करून घेते। त्याचबरोबर आपण थोडंसं हळद ॲड करून घेऊया। त्यामध्ये मी आता आलं लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे। त्याचबरोबर लाल मसाला। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि हे मिश्रण एकजीव करून 15 मिनिटासाठी साईडला ठेवूया। आता हे मिश्रण मी 15 मिनिटासाठी साईडला ठेवलेलं आहे। त्याचबरोबर आपण इथे उभे कांदे चिरून घेऊया। आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत टमाटे आणि त्याचबरोबर मी टमाटे देखील उभे चिरून घेत आहे। आता आपण फोडणीसाठी साहित्य बघूयात। हे आपण मॅरिनेट केलेलं चिकन, उभा चिरलेला कांदा, उभा चिरलेला टोमॅटो, लाल तिखट आणि गरम मसाला आणि काळी मिरी। सर्वात प्रथम आपण इकडे आता एका साईडला पाणी ठेवूयात आणि हे पाणी उकळलं की त्याच्यामध्ये आपण बासमती तांदूळ उकळून घेऊयात। आता या पाण्यामध्ये मी अख्खे काळी मिरी ॲड करते। त्याचबरोबर थोडंसं तेल किंवा तुम्ही तूपही ॲड करू शकता, जेणेकरून आपला हा जो तांदूळ असतो तो सुट्टा होतो। त्यासाठी आपल्याला तूप किंवा तेल ॲड करायचं आहे। ह्याचबरोबर मी गरम मसाल्यामध्ये ॲड करते। आपण कढीपत्ता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत, कारण एक भाताला असा छानसा फ्रेग्रन्स येतो कढीपत्त्याचा। आणि ह्याचबरोबर मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे। आता ह्याला छानशी उकळी आली की आपण आपला राईस जो होता बासमती तो ॲड करूया। ह्या प्रकारे मी पाणी गरम झाल्यावरती त्याला एक उकळी आली होती आणि त्याचबरोबर मी तांदूळ ॲड केलेले आहेत। आता आपल्याला तांदूळ छान असा शिजवून घ्यायचा आहे। तांदूळ शिजूस्तोवर आता आपण इकडे चिकनला फोडणी घालूयात, ग्रेव्ही बनवूयात ह्याची। आता तेल तापवून घेऊयात आपण सर्वात प्रथम। आपलं तेल हे तापलं आहे, त्याच्यामध्ये सर्वात पहिला मी कांदा फ्राय करून घेते। कांदा जरासा लालसर होईस्तोवर आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपला कांदा हा असा छानसा गोल्डन होत चालला आहे। त्याचबरोबर मी ह्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करते आणि ह्या दोघांना एक झाकून ठेवते 5 मिनिटासाठी, जेणेकरून हे छान असं फ्राय होतील। तोवर आपण इथे बघूयात आपला जो राईस आहे त्याला छान अशी उकळ आलेली आहे
आणि तो थोडा थोडा फुगला आहे आणि छानसा असा त्याचा फ्रेग्रन्स पूर्ण घरभर सुटला आहे। तुम्ही पाहू शकता तांदूळ अजून आपले शिजताय आहेत, अर्धे शिजले आहेत। तोवर आपल्या इकडे टोमॅटो आणि कांदा छान असा फ्राय झालेला आहे। त्याच्यात आता मी थोडीशी 1 स्पून हळद टाकते, त्याचबरोबर मी चिकन मसाला, गरम मसाला टाकून त्याला मस्तपैकी एकजीव करते। आता मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे जेणेकरून आपलं मिश्रण खाली लागू नये आणि आता ह्याला आपण थोडा वेळसाठी झाकून ठेवूया। तुम्ही बघू शकता हे छान असं एकजीव झालेलं आहे, कांदासुद्धा आपला मेल्ट झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चिकन ॲड करून घेऊयात आणि थोडं हलकंसं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि मीठसुद्धा टाकायचं आहे। मीठ आपल्याला आता थोडंसं चवीनुसार टाकायचं आहे आणि हे विसरू नका की आपण आधीही मिश्रण जेव्हा मॅग्नेट करायला ठेवलं होतं तेव्हा आपण त्याला थोडंसं मीठ लावलं होतं। आपला तांदूळ इथे शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता छानसा आपला असा तांदूळ शिजला आहे। आता आपण शिजलेला तांदूळ साईडला काढून घेऊया। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आपल्या इथे चिकन एका साईडला तयार होत आहे। आता मी याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे, गरम पाण्याने टेस्ट थोडीशी छान येते आणि थोडंच मीठ ॲड केलं आहे कारण आपण आधीही मीठ ॲड केलं होतं। या प्रकारे आपल्याला भातातलं सगळं पाणी जे आहे ते वितळून घ्यायचं आहे। जराही पाणी आपल्या भाताला लागता कामा नये, अशा प्रकारे आपल्याला ते पूर्ण पाणी काढून भात असा सुट्टा सुट्टा भात आपल्याला थंड करायला एका साईडला ठेवायचा आहे। तुम्ही पाहू शकता मी जाळणीचा उपयोग केलेला आहे। आता हा भात जो आहे तो मी सुकायला थोडा वेळ ठेवला होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे हवेत ते कलर तुम्ही ॲड करू शकता। मी इकडे रेड आणि ग्रीन कलर ॲड केला आहे, तुम्हाला हवा तो कलर तुम्ही ॲड करू शकता। अगर जर तुम्हाला कलर ॲड करायचा नसेल तरी देखील चालेल। आता या प्रकारे आपल्या इकडे चिकन जे आहे ते शिजत आलेलं आहे, छान असं दिसतं आहे, तुम्ही बघू शकता। आता ह्याच्यातलं पाणी आपल्याला आटवायचं आहे, चिकन छान असं शिजलं पाहिजे। तुम्ही पाहू शकता चिकन असं छान शिजलं आहे, त्याच्यातलं मी पाणी आपल्याला ही एवढी ग्रेव्ही ठेवायची आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी थोडा करून भात ॲड करते। आणि हे आपण परतून घेऊयात जेणेकरून हा पूर्ण जो भात आहे तांदूळाला आपल्या छान असं चिकन लागलं पाहिजे। त्याचबरोबर मी अजून एक भाताचा थर ॲड करून घेते। जर तुम्हाला वेगळ्या ठिकाणी थर करायचा असेल तर तुम्ही एक थर लावून परत चिकनचा रस्सा टाकून परत एक थर लावून चिकनचा रस्सा टाकून तुम्ही वाफवून घेऊ शकता, पण ही माझी पद्धत आहे। बघा किती सुंदर अशी हॉटेलसारखी दिसते ही बिर्याणी, तुम्ही नक्की ट्राय करा। जर तुम्हाला घरच्या स्वादची बिर्याणी आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओसाठी वाट पहा।